नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना 28 ऑक्टोबरची सर्वात महत्त्वाची माहिती. सर्वात महत्त्वाची पहिलीच बातमी बघा, योजना बंद होणार. सर्वात मोठी माहिती आपण पाहणार आहोत, योजना बंद होणार त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती. बघा, लाडकी बहीण योजना बंद होणार असं त्या ठिकाणी बोललं जातं आहे. तर ही योजना खरंच बंद होणार आहे का? लाडक्या बहिणींना पैसे आता बंद केले जाणार आहेत का? त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जे काही खरं असेल ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. योजना बंद होणार त्याच्या संदर्भात. त्याच्यानंतर पुढे बघा, थेट आदेश दिलेले आहेत ऑक्टोबरच्या हप्त्याच्या पैशाच्या संदर्भात. बघा, आता ऑक्टोबरचा जो हप्ता आहे, म्हणजेच काय तर ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय, तर ते पैसे तुम्हाला कधी येतील, केव्हापर्यंत तुमच्या अकाउंटला जमा होतील, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, सर्व लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओ लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं, सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय महत्त्वाची माहिती आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचलाच पाहिजे. थोडक्यात काय तर आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. अतिशय सोप्या आणि गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. तर बघा, पुढची महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी बघा, महत्त्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी एक मोठा आधार ठरली आहे. आपण जर पाहिलं तर बघा, मोठा आधार जी आहे ती लाडकी बहीण योजना आहे. महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्र सरकारची सर्वात महत्त्वाची योजना, सर्वात महत्त्वाकांक्षी योजना. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात गेला तरी देखील तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्या पाहायला मिळतील. कोणत्याही लाडक्या बहिणींना तुम्ही विचारलं तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात, तर तुम्हाला उत्तर होच मिळणार आहे. कारण लाडकी बहीण योजना एवढी मोठी आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आहेत. त्याच्यामुळे सरकारची ही सर्वात महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि राज्यातील महिलांसाठी एक मोठा आधार ठरणारी ही योजना आहे. आता बघा, या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळते. दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत जी आहे ती सरकारकडून या ठिकाणी दिली जाते. बरोबर आहे. आता पुढे बघा, महत्त्वाची माहिती. सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो दिवाळीच्या पूर्वीच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर आता महिलांना ऑक्टोबरच्या हप्त्याची आतुरता लागली. बघा, ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार याची महिलांना आतुरता लागलेली आहे. पण आता जर आपण पाहिलं तर काही महिला भगिनींनी विचारले आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे. बघा, अशा पद्धतीचे पण प्रश्न या ठिकाणी येत आहेत. लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का? दादा, लाडकी बहीण योजना बंद होईल का? सर, लाडकी बहीण योजना बंद होईल का? अशा पद्धतीचे प्रश्न पण येत आहे. कारण बघा, आपण जर पाहिलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारची गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही आहे. आपण जर पाहिलं तर आत्ताच आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. काय तर लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. आम्ही ज्या काही योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजना बंद होणार नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे. भरसभेमध्ये त्यांनी सांगितलेले आहे. आणि महाराष्ट्राचे लाडके म्हणजेच तुम्हा सर्व लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना जी आहे ती त्या ठिकाणी बंद होणार नाही आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे. तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळाला होता दिवाळीपूर्वी, आता ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार? बघा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील या लोकप्रिय लाडकी बहीण योजनेसाठी नुकताच 410 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आता आज आपण जर पाहिलं तर शेवटचा जो हप्ता तुम्हाला दिला म्हणजे सप्टेंबरचा जो हप्ता दिला तो 410 कोटी रुपयांचा होता. बरोबर आहे. महिला आणि बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी सप्टेंबरचा हप्ता जाहीर झाल्याची घोषणा केली होती. बघा, ज्यावेळेस तुम्हाला पैसे वाटप होत असतात त्यावेळेस स्वतः महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत त्या ऑफिशियली घोषणा करत असतात. त्यांच्याकडनं बघा, पूर्वीचं ट्विटर, आताचं एक्स या समाज माध्यमावर त्यांच्याकडनं ऑफिशियली त्या ठिकाणी जी माहिती आहे ती देण्यात येत असते. ऑफिशियली माहिती देण्यात येत असते. ठीक आहे. आता बघा, लाडक्या बहिणींसाठी 410 कोटींचा जो निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला होता सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात. त्यांनी मग ती माहिती दिली होती. आता सप्टेंबरचा हप्ता जाहीर झाल्याची त्यांनी घोषणा केली होती. ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मिळालेल्या ताज्या माहितीनुसार
हा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. बघा, ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो पण तुम्हाला लवकरच जमा होणार आहे. आता कधीपर्यंत जमा होईल त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आता लगेच या ठिकाणी पाहणार आहोत. पुढे कधीपर्यंत तुम्हाला ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होईल त्याच्या संदर्भाची महत्त्वाची माहिती. बघा, या ठिकाणी 2 महत्त्वाच्या बातम्या आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींनो ह्या ठिकाणी लक्ष द्या. एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला सांगतो. बघा, ऑक्टोबरचा लाभही पुढील आठवड्यात दिला जाणार आहे. आता ह्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, ऑक्टोबरचा जो लाभ आहे तो पुढील आठवड्यात दिला जाणार आहे. म्हणजेच काय, तर हा जो काही आठवडा सुरू झालेला आहे तुमचा, या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर बघा, ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो ह्या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे की पुढील आठवड्यात दिला जाणार आहे. ठीक आहे. आता पुढील आठवडा म्हणजे हा जो सुरू आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे येतील असं या ठिकाणी सांगितलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानुसार आपण माहिती पाहिली. आता एक नवीन बातमी समोर आली आहे, ती म्हणजे काय ते पण आपण लगेच बघूया. बघा, तर बघा, नवीन अपडेट आहे. येत्या 8 दिवसात लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार. बघा, येत्या 8 दिवसात. तर या ठिकाणी 8 दिवसांचा कालावधी सांगितला आहे. ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहत आहे. भरपूर महिला भगिनी वाट पाहत आहेत. तर ऑक्टोबर महिना संपायला अवघे काही दिवस आता उरलेले आहेत. बघा, काही दिवस उरलेले आहेत. आपण जर पाहिलं तर फक्त 2 ते 3 दिवस उरलेले आहेत. तरीही अजून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत. दरम्यान लवकरच महिलांना पैसे येणार असल्याचं दिसत आहे. येत्या आठवडाभरात म्हणजेच काय, तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. याबाबत अजून कोणतीच अधिकृत माहिती जी ती समोर आलेली नाही आहे. मात्र लवकरच याबाबत घोषणा केली जाईल. बघा, आपण जर पाहिलं तर आता नोव्हेंबर सांगितलेलं आहे. सरळ सरळ काय म्हटलेलं आहे, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये. म्हणजेच काय, तर 1 महिना उशिराने तुम्हाला या ठिकाणी पैसे जे ते दिले जातात. आपण जर पाहिलं असेल, जूनचा हप्ता जुलैमध्ये, जुलैचा हप्ता ऑगस्टमध्ये, ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरमध्ये, सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरमध्ये आणि ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला 1 महिना उशिराने पैसे या ठिकाणी दिले जातात. ठीक आहे. आताच आपल्याला वाटलं होतं की जे काही पैसे ते रेग्युलर त्या ठिकाणी मिळतील. म्हणजे काय, तर त्या महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पैसे जे ते वाटप होतील असं आपल्याला वाटत होतं. पण या ठिकाणी पुन्हा एकदा नोव्हेंबर महिना उजाडणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, महत्त्वाची माहिती काय, तर लाडक्या बहिणींना येत्या 8 दिवसात पैसे मिळणार. लाडकी बहीण योजनेत येत्या 8 दिवसात महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. पुढच्या महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली जाईल. त्याआधी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्याही योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाणार नाही. त्यामुळेच महिलांना काही दिवसात पैसे येऊ शकतात. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही आहे. बघा, अद्याप कोणतीच घोषणा झालेली नाही आहे. पण लाडकी बहीण योजनेच्या KYCला पण ब्रेक आहे. बघा, आता जी KYC तुम्हाला करायची सांगितली होती ती पण सद्यस्थितीत तात्पुरती स्थगित केलेली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना KYC करणे अनिवार्य केलेलं आहे. दरम्यान आता या योजनेत KYC प्रक्रियेला ब्रेक देण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर योजनेअंतर्गत KYCला ब्रेक लावण्यात आला आहे. पुढील काही दिवस लाडकी बहीण योजनेत KYC स्थगित करण्यात आलेली आहे. लवकरच ही प्रक्रिया देखील सुरू केली जाईल. बघा, पुढील काही महिन्यांसाठी लाडकी बहीण योजनेची जी काही KYC आहे ती थांबवलेली आहे. आता ही KYC जी ती कधीपर्यंत थांबवली जाईल, तर निवडणुका होईपर्यंत. निवडणुका झाल्या की पुन्हा एकदा KYC तुम्हाला करावीच लागणार आहे. कारण शासनाचा GR आहे. प्रत्येक वर्षी तुम्हाला KYC ही करावीच लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय, लाडकी बहीण योजना बंद होईल का, तर नाही होणार. कारण स्वतः मुख्यमंत्री माननीय महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आम्ही ज्या काही योजना सुरू केल्या आहेत त्यापैकी कुठलीही योजना बंद होणार नाही आहे. त्याच्यामुळे तुमची लाडकी बहीण योजना पण बंद होणार नाही. तुम्हाला ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो त्या ठिकाणी नोव्हेंबरमध्ये मिळण्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.